अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समितीने शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात पंचायत समिती भातकुलीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। इयत्ता 5वीचा निकाल 55% तर इयत्ता 8वीचा निकाल 34.36% लागलाय। गट शिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांच्या नियोजनासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचं सांगण्यात आलंय। वर्षभर सराव परीक्षा, विशेष तासिका आणि मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आलं होतं। यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। गणेशराव माळवे, मी पंचायत समिती भातकुली या ठिकाणी प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करतो आहे गेल्या 8 महिन्यापासून। भातकुली तालुका हा मागील वर्षी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल स्थानीच होता। या वर्षीला जेव्हा मी नव्यानं तिथे रुजू झाल्यावर सर्व केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची एकत्रित सभा घेतली आणि सभेमध्ये मागील वर्षीचा जे परंपरा आहे ती याहीपेक्षा कशी उंचावली यासाठी नियोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये मग वर्षभरासाठी 4 सराव चाचण्या विविध माध्यमातून जिल्हा परिषदकडून प्राप्त झालेल्या निधीच्या स्तरावरून जे पेपर छपाई झाली त्याचा सराव प्रत्येक शाळेत घेण्यात आला आणि शिक्षकांनी स्वतः आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली। या कामी मुलाचं सहकार्य त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचं आहे आणि त्याकरिता त्या केंद्राच्या केंद्रप्रमुखांनी प्रत्यक्ष दररोज सरावाची किती प्रमाणात फलश्रुती मिळत आहे त्याचा आढावा घेऊन प्रत्येक शिक्षकाला प्रोत्साहन देऊन हे काम करून घेतलं। त्याची फलश्रुती आज तालुक्यामध्ये की जो वर्ग 5वीचा निकाल 55% आलेला आहे आणि 495 विद्यार्थी हे आज रोजी पात्र ठरलेले आहेत आणि भातकुली तालुका हा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यातून प्रथम स्थानी आलेला आहे। हे सगळं शिक्षकांची मेहनत आणि केलेल्या नियोजनाचा सगळा भाग आहे आमचा। आता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तर आम्ही शुभेच्छा दिल्याच, परंतु यावर्षी नव्यानं जे विद्यार्थी 5वी 4थीचे यावर्षी नव्यानं प्रविष्ट होईल पालकांची त्या शाळेत सभा घेऊन त्यांना याबद्दलचं पहिल्यांदा सांगितलं जाणार की विद्यार्थ्यांची पायाभूत जी तयारी आहे ती शाळा स्तरावरून करण्यासाठी पालकांचा सहभाग घेणार आम्ही, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणार, गावातील सेवाभावी संस्था आणि जे विद्यार्थी आहेत गावामध्ये नीट वगैरे शिकलेले यांच्या सहभागातून शिक्षकांची तयारी करून प्रत्येक गावातून विद्यार्थी कसा प्रावीण्य मिळेल अशा प्रकारचे नियोजन करण्याचं दिशादशा ठरवलेली आहे।